सगळ्यांचं स्वागत। 15 ऑगस्टला मांसाहार बंदीच्या निर्णयावरून आता जोरदार टीका सुरू झाली आहे। हा निर्णय हे थोतांड आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। भाजप सगळ्याच सणांचं धार्मिकीकरण करताय असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। फडणवीस सरकार रेडे कापून सत्तेत आलंय असं ते म्हणाले आणि एवढंच नाही तर या सरकारमधल्या काहींनी रेडे कापून त्याचा प्रसादही खाल्ल्याचा आरोप त्यांनी केलाय। 15 ऑगस्टला मांसाहार बंदीचा अध्यादेश शरद पवारांच्या काळात काढला गेल्याची सारवासारव करणाऱ्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। शरद पवारांच्या काळात मांसाहार बंदीचा निर्णय होणंच शक्य नाही असं ते म्हणाले। स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होतं, स्वातंत्र्य दिनी मांसाहार नाही, तुम्ही नका खाऊ ना। बरं तुम्ही लपून खाताय ना सगळे, आपण सगळे लपून खातात, मग लोकांवरती ही बंदी का लादताय? प्रत्येक प्रकारची बंदी लादली जाते। बंदी बंदी, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे कपडे घालू नका, ते कपडे घालू नका, हे बोलू नका, ते बोलू नका। हा देश आहे की बंदीशाळा आहे? हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा? हे बंदिराष्ट्र झालेलं। या विरोधात सर्व मराठी माणसांना एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल। जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं, त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय। मला माहिती आहे, मी तिथे होतो। नंतर जे सरकार फडणवीसांचं गुवाहाटीला रेडे कापून, बकरे कोंबड्या कापून, बदकं कापून, तिथे हे मी जबाबदारीने बोलतोय, त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय। अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतायत की शाकाहारी व्हा स्वातंत्र्य दिनी। परत सांगतो की थोतांडशाही बंद करा। शरद पवारांच्या काळामध्ये अध्यादेश निघाला का नाही मला माहीत नाही, पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तर मला आश्चर्य वाटेल। असं काही घडलेलं नाही, हे थोतांड आहे। 15 ऑगस्ट हा धार्मिक सण नाही, हा विजयी दिवस, विजय उत्सव मनवण्याचा दिवस आहे। पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे। तुमचं तुम्ही बघा हो, तुम्ही द्या श्रीखंड पुरीच्या पार्ट्या, तुम्ही द्या पुरणपोळ्या,